UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक कुणाच्या वरद हस्तानं अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी। बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यासह हत्या प्रकरणात तुरुंगात टाका, हत्या प्रकरणातील आका लवकर आत गेला पाहिजे, आमदार सुरेश धस यांची मागणी। बीडमध्ये एवढी मोठी घटना घडून पंकजा मुंडे गप्प का, अंजली दमानियांचा सवाल। तर वाल्मिक कराडच्या अटकेसाठी दमानी 28 तारखेला बीडमध्ये आंदोलन करणार। पंकजा किंवा धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही, फडणवीसांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, सुरेश धस यांची मागणी। मागच्या वेळी पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याची टीका। बीडचा पालकमंत्री कोण असेल याचा निर्णय आम्ही तिघं मिळून घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार रुसला, समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही, भुजबळांची नाराजी असतानाच अजित पवारांचं सूचक वक्तव्य। भुजबळांची नाराजी हा भाजप प्रवेशासाठीचा प्लॅन, अंजली दमानियांचा मोठा दावा। छगन भुजबळ नाराज नाही असं वाटतंय, 2-4 दिवसात भुजबळ महायुतीत पुन्हा कार्यरत होतील, मंत्री संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न, राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी, एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू, आधार कार्डमुळे अडचण झालेल्या महिलांनाही लाभ, पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार। राहुल गांधी थेट भाजी मंडईत, महागाईवरून केंद्र सरकारला घेरलं, लसूण 40 वरून 400 रुपयांवर, मात्र सरकार कुंभकर्णासारखं झोपलंय, राहुल गांधींचा हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात मोठी घसरण, गेल्या 15 दिवसात दर 1500 रुपयांपर्यंत घसरले, कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात, भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।